याचा 25वा अध्याय आणि त्यामध्ये आपण वाचूया वचन 21 आणि 22. निर्गम 25, 21, 22. मी तुला भेटत जाईन. आणि याच वचनाचा समारोप तो करत असताना तो म्हणतो की साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबाच्या मधून मी तुझ्याशी बोलत जाईन. म्हणजे परमेश्वराने या मंदिराची संकल्पना निवास मंडपाच्या द्वारे उभार. फॉर एक्झाम्पल, जसं आपण आपल्या चर्चच्या बद्दल अनेकदा म्हणतो की आमचं चर्च पहिले पत्र्याचं शेड होतं, बरोबर आहे ना. आणि तिथे सर्व पत्रे लावलेले होते, भिंती पण नव्हत्या, भिंतीच्या जागेवर पत्रही होते. आणि त्यानंतर काही समयानंतर, म्हणजे आज जेव्हा आपण आहोत तेव्हा आपल्याला एक पक्की इमारत दिसते. म्हणजे पहिले कच्ची आणि त्यानंतर पक्की. परंतु तेव्हाही तो येशू त्या मंदिरात होता, तेव्हाही भक्तजन येत होते, तेव्हाही पाळक वर्ग भक्ती चालवत होते. त्याचप्रमाणे आज देखील येशू येतो, आज देखील भक्त येतात आणि आज देखील पाळकी सेवा. कदाचित इमारतचं स्वरूप बदलले असेल, कदाचित भक्तही बदलले असतील, कदाचित पाळक पण बदलले असतील, परंतु एकच गोष्ट नाही बदलली, तो प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. येशू आणि देवाची समक्षता बदललेली नाही. कारण की त्याला, म्हणजे देवाला असं वाटलं की या परिसरामध्ये, म्हणजे ताडीवाला रोड मध्ये एक मंदिर असावं जिथे मी माझ्या लोकांना भेटत जाईन. प्रेज द लॉर्ड. काय त्याचं कारण एकच आहे की या परिसरामध्ये एक प्रोटेस्टंट मंदिर असावं जिथे मी माझ्या लोकांची भेट घेत जाईन. हे देवाला आवडलं. मग याच्या अगोदर मंदिर नव्हतं. ज्या अर्थी मंदिर नव्हतं तर या परिसरातले लोक इथे तिथे भरकटत होते, इथे तिथे धावत होते. परंतु देवाने ती गैरसोय बघितली आणि त्याची योजना पूर्ण. आणि 1 तारखेला जेव्हा आपण ह्या मंदिराचा एक नवीन वर्षामध्ये पदार्पण करू तेव्हा आपण निश्चितच त्याची अॅनिव्हर्सरी देखील पार पाडणार आहोत. आणि त्यासाठी परत व्हिडिओ आपण बघूया. कारण की माझी इच्छा आहे की ते विसरता कामा नये. कारण की हा आणि त्याच्यानंतरचा पुढचा रविवारचा जो संदेश आहे तो शेवट, आणि मग निवास मंडप बंद करून देईन मी. परंतु त्या अगोदर आपल्या मस्तकात, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये त्याची निश्चितच बैठलेलं असावं, बसलेलं असावं, स्थिरावलेलं असावं. यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या पुढचा भाग जेव्हा मी घेईन तेव्हा ह्याच गोष्टी परत परत रिपीट करायला नको. चला, आता हे आपण बघत आहोत निवास मंडपाचं एक चित्र इथे दाखवलेलं आहे. आणि सांगत जायचंय मला, हा पहिला लाल रंगाचा काय दिसत आहे सुरुवातीला, काय दिसत बोलायचं आपण सर्वात. गेट आहे एक, है ना, आउटर गेट म्हणतो ज्याला. तर दरवाजा आहे, तो एकच द्वार आहे. बाकी कुठे दिसतोय का दार? जिथून यायचं तिथूनच जायचं. पुढे गेल्यानंतर, चालू द्या शो, व्हिडिओ जरा फास्ट चालू. पुढे गेल्यानंतर आपल्याला हे काय दिसतं सांगा बरं? हा, अंगण आहे. अंगणमध्ये हे संपूर्ण अंगण आपल्याला दिसत आहे. आणि हा अंगणचा जो बाजूचा भाग दिसत आहे जो कव्हर केलेला आहे, त्या अंगणामधून आपण पुढे जात असताना आता आपण समोर उभे आहोत. सांगा ह्याला काय म्हणतो? हा, धूप वेदी. हा, होमवेदी आहे, पितळी होमवेदी दिसते ना, पितळी. हा, पितळाची बनलेली होमवेदी आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे? त्यामध्ये हर्ष चालूच व्हिडिओ थॉप नको करू. हा होमवेदी दिसत आहे. आणि ही आपण गेल्या सर्वप्रथम होमवेदीच आपल्याला प्रवेश केल्यानंतर लागते. आणि अंगणातला हा एक प्रमुख भाग आहे. आणि त्याच्या पुढे आपण जात असताना हे प्राणी दिसत आहे. आणि मागच्या वेळेस देखील आपण बघितलं की अंगणामध्ये असलेले हे प्राणी यांचा, आणि हे जे काही उपकरण ठेवलेले ह्याच्या साह्याने काय करत होते, ते या प्राण्यांचा होम करत असे. आणि त्याद्वारे जे प्राप्त होणारं रक्त आहे त्याच्या शिंगावर लावून काय करत होते, ह्या विधीला ते पूर्णतेस नेत होते. त्यानंतर पुढे जात असताना जेव्हा या सर्व गोष्टीच्या द्वारे याजक आणि जे सेवा करणारे महायाजक होते त्यांना अशुद्धता येत असेल तर मग त्याच्यासाठी एक आणखीन उपकरण पुढे ठेवलेलं होतं. आणि याला काय म्हणत होते ते? गंगाळाचा उपयोग काय आहे?
हो, हात धुण्यासाठी पण आहे. परंतु घंगाळमध्ये काय होतं, पाणी देखील होतं. आणि मी आल्यानंतर पहिले काय करतो, तयार होतो म्हणजे आरशात तोंड बघतो. त्या समय आरसे तर नव्हते, मग पाण्यात ते बघायचे की कुठे अस्वच्छ आहे, पहिलं काम. नंबर 2, त्या पाण्याच्या द्वारे हात किंवा जे पण अवयव त्याचे अस्वच्छ असतील ते जायचे. त्यानंतर हा आला, पडदा आलेला आहे. परंतु ह्या पडद्यानंतर पण आणखीन एक पडदा आहे का? हा, 2 पडदे दिसतात. आणि या पडद्याला जेव्हा आपण बाजूला करतो, कोणत्या स्थानात पोहोचलो आपण आता? कोणत्या स्थानात? पवित्र. ह्याच्यामध्ये किती उपकरण दिसतंय आपल्याला? 3. हा, चालू दर्शू. आणि 3 उपकरणामध्ये आपण नाव आपण आळीपाळीने त्याचं सांगूया. आणि त्यामध्ये दिसत आहे आपण पडत्या एक आणखीन पडदा. चला, ह्याला काय म्हणता? हा, त्याच्यामध्ये 7 समय ह्या प्रगटीकरणामध्ये लिहिलेले आहे, परंतु याला आपण दीप असं म्हणतो, ज्याच्यामध्ये किती दीप आहे? 7. त्याच्यानंतर ही भाकरीची मेज आहे. मेजवर किती भाकरी आहे? 12. प्रत्येक कुलाच्यासाठी एक अशी भाकर आहे. आणि अशा प्रकारे ही भाकर आठवड्याभर याची जी मुदत होती ती होती. आणि याजकगण या भाकरीला पुढे ठेवत असत आणि एक आठवड्यानंतर नवीन भाकरी आणि त्या समय त्या जुन्या भाकरीचं ते सेवन करत असत. आता हे काय आहे सांगा बरं? होम बाहेर गेले आपण. धूपवेदी. हा, हो, धूपवेदी आहे. याच्या हातात दिसतं की धूप जाळणारा याजक आहे. आणि तो धूप द्वारे काय करत आहे? ती उपासना आराधना करत असतात. परंतु सकाळ संध्याकाळ आपल्याला लिहिलं की दीप लावत असतात. आता आपण कोणत्या स्थानात पोहोचलो आहोत? परम पवित्र स्थान. इथे कोणताही प्रकाश नाही, परंतु हे 2 करूप आपल्याला दिसत आहे, ज्यांचे तोंड एकमेकांजवळ आहे, पंख समोर पसरलेले. त्याच्या मधलं स्थान जिथे काय लावलं जात आहे? रक्त देखील लावलं जात असेल. कितीदा जात असेल महायाजक? वर्षातून एकदा. आणि ते मधलं स्थान ज्याला काय म्हणत होतं? शकेना म्हणत होतो आपण. दयासन. दयासन देखील मर्सी सीट. आता हे आत आपल्याला पाट्या दिसतात. काय, कोणाच्या पाट्या आहेत ते? मोशेला दिलेल्या 10 आज्ञाच्या पाट्या. त्याच्यावरच एक आपल्याला काय दिसत आहे? काठी देखील दिसत आहे. आणि त्याला देखील अंकुर फुटलेले आहे. आणि त्याच्या शेजारी आपल्याला एक पात्र दिसत आहे. त्या पात्राला काय म्हणतो आपण? काय आहे त्या पात्रामध्ये? मानना ठेवायचा पात्र आहे. आणि इथे याजक वर्षातून एकदा पापक्षालन प्रायश्चित्तासाठी जात असे. अशा प्रकारे ही वेदी आहे. आणि या सर्व गोष्टीला म्हणत आहे निवास मंडप, टर्बिनेकल, ह्याला आपण म्हणत आहोत. आणि आता आपण जाऊया आजच्या प्रमुख विषयाकडे, की हा विषय जो आहे ते वर टायटल आपल्याला दिसत आहे की निवास मंडप मला कुठे सापडेल? निवास मंडप मला कुठे सापडेल? कारण की आपल्याला माहिती आहे देवाने जी काही गोष्ट निर्मित केली ती कधीही संपू शकत नाही. जर त्याला संपवायचं आहे तर त्याचं कोण संपवू शकतो? देवच संपवू शकतो. त्याला न्यायचे तर देवच नेऊ शकतो. अन्यथा आपण कोणी देखील त्या गोष्टी काढून घेऊ शकत नाही. पृथ्वीवर तो कोणालाही तेवढी ताकद नाही. आणि जर निवास मंडप सापडत नाही तर तो कुठे आहे? जर आपण लिहित असेल तर लिहून घ्या. इसवी पूर्व 587 साली बाबेलचा राजा नबुकदनेस्सर 2, आपल्याला नबुकदनेस्सर आपल्याला पुष्कळ आपण शिकलेला आहोत. आणि नबुकदनेस्सर जो आहे बाबेलचा राजा होता, त्याचा दुसरा नंबर म्हणजे मुलगा त्याचा, यांनी जेव्हा इथे अटॅक केलेला आहे इस्रायली लोकांवर, आणि अटॅक केल्यानंतर काय झालेलं त्या युद्धांमध्ये हा जो कराराचा कोश आहे तो हरवलेला आहे. कराराचा कोश जो गायब झालेला आहे तो कायमचाच त्यानंतर सापडलेला नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळपास आपण बघितलं तर 500 वर्ष अगोदर कोश नाहीसा झालेला होता. कोश झालेला होता. परंतु तो कोश नाहीसा कुठून झालेला आहे? मंदिरामधून. जो मंदिर कोणी बांधलेलं होतं? कोणाचं मंदिर होतं? शल्मोनाने बांधलेलं आहे. दाविदाचं मंदिर देखील आपण त्याला म्हणतो. आणि त्यामधून या आक्रमणानंतर तो हरवलेला आहे. आणि इसवी सन 70 मध्ये जेव्हा राजा टायटस होता किंवा सेनापती टायटस होता, त्याने आक्रमण केलं, त्यानंतर मंदिर देखील नाही तसं झालेलं आहे. म्हणजे सर्वात पहिले काय होता? कोश. कोश नंतर काय आलेलं आहे? मंदिर. आणि मंदिर पण आता नाहीसे झालेलं आहे. कोश अगोदरच नाहीसा झालेला आहे. अशा प्रकारे आज
मला तो कुठे सापडेल. हा फार महत्वाचा प्रश्न. मनुष्याला फार आकर्षण आहे की कोश गेला तरी कुठे, गोश गायब कुठे होऊन गेलेला अचानक. काही काही न्यूज येत राहतात फेसबुकवर किंवा आपण मीडियामध्ये की इथे सापडलं तिथे सापडलं, ते असो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जर आपण जातो आणि आताच्या काळामध्ये बघतो तर मग ते कोश जर गायब झाला तर त्याचं महत्व नाही का. कारण की कोशच्या बद्दल आत्ताच आपण वाचलेलं आहे निर्गम याच्या 25व्या अध्यायामध्ये की मी तेथून तुझ्याशी बोलत जाईन. कुठून बोलत जाईन? दयासना. तिथे वर बघा 21व्या वचनामध्ये दयासन होतं, जिथे समोरासमोर करूब होते आणि तिथे परमेश्वर काय करत होता? आपल्या महायाजकाच्या द्वारे बोलत होता आणि त्या किंवा मोशेच्या द्वारे तो बोलत होता. त्याच्यानंतरचे याजकी लोकांशी तो बोलत होता. इतकंच नव्हे तर आपल्याला पुढे देखील दिसतं की तो शमूएलाशी देखील बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. है ना, शमूएला म्हणून तिथे आपल्याला दिसतं एलीच्या काळामध्ये शमूएलाशी देखील तो बोललेला आहे. कोशाच्या जवळ तो झोपलेला असं वचन आपल्याला शिकवतं, मागच्याच वेळेस बघितलेलं आहे. आणि तिथून मी तुझ्याला भेटत जाईन आणि मी त्याच्याशी बोलत जाईन. आता प्रश्न हा निर्माण होतो की जर कोशच राहिला नाही तर परमेश्वर कुठून बोलल आणि कुठून भेटेल? हा प्रश्न निर्माण झालेला आहे मोठा. आणि त्यामुळे आज जसा जो थोडासा समय आहे त्यामध्ये आपण बघूया की परमेश्वराने हा कोश किंवा हा मंडप जो आहे तो कुठे उभारलेला आहे. कारण की आता मंडप पण नाही, आता मंदिर पण नाही, तर मग आता काय? आणि यासाठी योहान शुभवर्तमानाच्या 1ल्याच अध्यायामध्ये आपण जाऊया आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलेलं आहे, ज्याचं नाव त्यांनी शब्द असं म्हटलेलं आहे. योहान शुभवर्तमान 1ल्याच अध्यायामध्ये लिहिलं की आरंभी शब्द होता, शब्द देहासह होता आणि शब्द देह होता. आणि अशा प्रकारे देव यांनी आमच्यामध्ये काय केलेलं आहे? वस्ती केलेली आहे. शब्द म्हणजे देवाने शब्दाच्या द्वारेच अखिल पृथ्वीच्या सर्व गोष्टी निर्मित केलेल्या आहे. आणि त्यामुळे त्या शब्दाला काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त होता. पुढे 4व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्य मात्रासाठी प्रकाश होते. ते प्रकाश होते. परंतु त्यांनी वचन 14 एक वाचा कोणीतरी जोरात. बस इथपर्यंतच. आता शब्द देही झाला. आजपासून जेव्हा आपण ख्रिसमस आणि नाताळ या सणाच्या जवळ पोहोचलेलो आहोत तर शब्द जो आहे तो देह स्वरूपामध्ये प्रकट झालेला आहे. परंतु पुढे लिहिलेलं आहे की त्यांनी आमच्यामध्ये काय केलेले? वस्ती. निवास मंडप म्हणजे जिथे निवास केला जातो ती जागा. वस्ती म्हणजे जिथे राहण्याची जागा. देव कुठे राहत आहे? देवाने आमच्यामध्ये मस्ती केली आणि आम्ही त्याचे काय बघितलेले आहे? गौरव बघितलेला आहे. दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर आता निवास मंडपाची जागा मनुष्याने घेतलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा, त्यांनी आमची निवड त्यासाठी केलेली आहे. आणि त्यामुळे 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 1ल्याच वचनामध्ये तो म्हणतो की आम्ही कसे मंडप आहोत तर ते बघायचं. तर 2 कोरिंथ 5:1 मध्ये म्हणतो संत पौल की आमचे पृथ्वीवरील मंडप रूपी गृह तोडून टाकण्यात आले, तर देव आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवास जे स्वर्गात आहे ते हाताने बांधलेले नसून सार्वकालिक असे आहे. आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह कुठे? सांगा. मंडपरूपी पृथ्वीवरती गृह आमचे, तुमचं आणि माझं शरीर हे जे आहे ते देवाचं काय आहे? मंडप आहे. त्याच्याबद्दल शब्द काय वापरलाय? पृथ्वीवरील. परंतु ते मोडण्यात येईल. म्हणजे काय होणार आहे? ते एक दिवस मृत्यूच्या द्वारे हे संपणार आहे. परंतु एक निवासस्थान मंडप असा आहे जो सार्वकालिक आहे. ते कुठे आहे? स्वर्गात आहे. येशू ख्रिस्त त्याबद्दल म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, मी जातो तुम्हासाठी जेव्हा घर तयार करेल तिथे मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आणि तिथे आपण येशू बरोबर पिता परमेश्वर बरोबर वस्ती करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस. म्हणजे त्या घराच्या अगोदर एक घर जगामध्ये आहे आणि ते घर आहे तुमचं आणि माझं हृदय. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याबद्दल संत पाऊल म्हणतो की पृथ्वीवरील ते मंडप आहे. प्रेज द लॉर्ड.
आता स्पष्ट आणखी संत पाऊल म्हणतो की निवास मंडपवर जर करतात तर आता तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की एक मंडप आहे ज्यामध्ये पृथ्वीचं मंडप तुम्ही आहात आणि त्याच्यामध्ये काय करणारे शब्दरूपी येशू यांनी 2000 वर्षा पहिले जगात जन्म घेतला, परंतु विश्वासणारे जे आहे त्यांच्या जीवनामध्ये येशू जन्म घेतो जेव्हा तो येशूचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना प्रकट होते, तो त्याला तारणारा म्हणून स्वीकार करतो आणि तो आम्हामध्ये जन्म घेतो. आणि यासाठी ही बाब देखील महत्वाची आहे की जर आम्हाला येशूला किंवा देवाला भेटायचं आहे तर आपल्याला कुठे जावं लागेल? आपल्याला आपल्या हृदयामध्ये डोकावून बघायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की माझं घर, माझं जीवन, माझं अंतःकरण खरोखर देवाचं मंदिर आहे किंवा नाही. कारण की इथे जर सैतान वस्ती करतो, इथे जर जगिक देहिक गोष्टी वस्ती करतात, तर आमचा आणि येशूचा समेट नाही. आमचा आणि येशूमध्ये दुरावा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपलं हृदय, आपलं अंतःकरण कधी देखील देवाच्याकडे बघण्याची इच्छा जाहीर करणार नाही. आज अनेक लोक आहेत जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात. अनेक जण खूप तयारी करत आहे ख्रिसमसची, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं घर आणि त्यांचं हृदय हे येशूसाठी त्यांनी आज देखील खुलं गेलेलं नाही. मौज मजासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी, वर्षानुवर्ष परंपरा आहे म्हणून ख्रिसमस साजरा करण्यासाठी ते उत्सुक असतात आणि ते धावपळ करतात. ते खूप सुंदररित्या सर्व काही करतात, परंतु त्यांच्या घरामध्ये किंवा अंतःकरणामध्ये डोकावून बघतात तेव्हा कळतं तिथे येशूला जागाच नाही. कारण की त्या समय देखील जेव्हा येशूला जन्म घ्यायचा होता तेव्हा लोकांनी विशेष करून त्याला नाकारलं. प्रेज द लॉर्ड. उतार शाळेमध्ये उतरायला कुठे जागा मिळाली नाही. येस, सुरुवाती 2000 वर्षापासून ही परंपराच आहे की येशू नको. कारण की इथेच आता आपण पहिले योहान शुभवर्तमानामध्ये म्हटलं त्याचं कारण काय दिलेलं आहे की पहिला योहान 9 मध्ये तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता, परंतु त्याच्या स्वतःच्या लोकांनी स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. का नाही केला? कारण की ते प्रकाशापेक्षा अंधकाराची आवड धरणारे होते. प्रकाश त्यांना आवडत नव्हता. का? कारण की प्रकाश त्यांचे पाप अधर्म हे उघडकीस आणत असे. येशूला तर आपल्या लोकांमध्ये जन्म घ्यायचाच होता. आज देखील आपल्यासाठी त्याला आपल्या हृदयात जन्म घ्यायचा, परंतु जर आम्ही त्याला नाकारतो, आम्ही म्हणतोय नको नको नको, धार्मिक कशाला व्हायचं, कशाला देव 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 करायचं, खा प्या मजारा, रविवार, इतर दिवशी संडे, ख्रिसमस, न्यू इयर, ईस्टर, गुड फ्रायडे, बस झालं येशू, कशाला आपल्याला बाकीच्या दिवशी पाहिजे. तेव्हा आपण गेलो, सगळे मुलं बाळा कुटुंबासह बसलो, छान छान कपडे घातले, पुरे झाला सण साजरा. आणि इतकंच ख्रिस्ती म्हणून त्यांच्या जीवनाचा उपक्रम आहे. आणि त्यामुळे येशू म्हणतो तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती. पुढे जर बघितलं तर याचा अर्थ येशू पहिला काय कुठे जन्मलेला आहे, त्याचा मंडप कुठे आहे? आमच्या शरीर, आमचा जगामध्ये येशू ह्याचा मंडप आहे ज्यामध्ये राहायला येशूला आवडतं. आणि यासाठी पहिले करिंथ याचा 3 अध्याय आणि 16 वचन जे आपल्याला नेहमीच आपण वाचतो, पहिले करिंथ 3:16, यामध्ये तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? विश्वासणाऱ्यांसाठी, आता विश्वासणाऱ्यांसाठी जे आत्मा, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण येशूचा स्वीकार करतो, आपण पाणीमध्ये बाप्तिस्मा घेतो, त्याच्यानंतर आपल्याला येशूचा काय प्राप्त होतं? आत्मा प्राप्त होतो. जसं येशूने बाप्तिस्मा घेतल्या जेव्हा तो वर पाण्याच्या बाहेर आला, कबुतराप्रमाणे त्याच्यावर काय उतरून आला? पवित्र आत्मा उतरून आलेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तो आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. आणि मग त्यानंतर आत्म्याची फळे पण दिसतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आत्म्याचे काय दिसतात? कार्य देखील दिसतात. आणि या प्रकारे आपण आत्म्याने जसं जसं येशूच्या संबंध जातो त्याची कृपा आम्हावर होते आणि ते सर्व गोष्टी आम्हाला कृपादानाने फळे दिसायला लागतात. परंतु इथे काय लिहिलंय, परत एक मी रिपीट करतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. काय वास करतो? म्हणा, देवाचा आत्मा माझ्यामध्ये वास करतो. देवाचा आत्मा माझ्यामध्ये वास करतो. देव जो आत्मा जो कोणाला दिसत नाही त्याबद्दल असं लिहिलेलं आहे की तो तुमच्या जीवनाचा ताबा घेण्यासाठी तुमच्या हृदयामध्ये तो काय करतो? निवास करतो. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपण
निवास मंडपाच्या बद्दल बघितलं तर निवास मंडपची ही संकल्पना देवाने केव्हा मांडली? अब्राहमाच्या समय होता का निवास मंडप? इसाकाच्या समय होता का? याकोबाच्या समय होता का निवास मंडप? नव्हता. जेव्हा आपल्याला दिसतं की योसेफ तिकडे गेलेला आहे मिसरमध्ये, तेव्हा पण निवास मंडप नव्हता. ती गुलामी 430 वर्षाची गुलामी आली, त्यामध्ये पण निवास मंडप नव्हता. मग निवास मंडप कुठून सुरू झाला सांगा? निवास मंडप हा कुठून सुरुवात झालेली आहे? निवास मंडप हे जे आहे, जे आपल्याला आत्ताच आपण बघितलं की मोशेच्या द्वारे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर कुठून सुरुवात झालेली? गुलामीतून सुटल्यानंतर. गुलामीतून सुटल्यानंतर झालं किती तरी रिव्हिज केलंय. गुलामीतून जेव्हा ते बाहेर आले, जेव्हा ते अरण्यात किंवा ते वाळवंटात प्रवास करू लागले, किती वर्ष प्रवास केला? 40 वर्ष. तिथून आपल्याला दिसतं निवास मंडप तिथे यायला का? कारण की देवाने म्हटलं की मला तुमच्यामध्ये राहायचं आहे. कारण की तुम्हाला सुटका केल्यानंतर ज्या कनान देशामध्ये मला न्यायचंय, त्या कनान देशामध्ये जाण्यासाठी जसा मेंढपाळ मेंढरांच्या पुढे चालतो, तसं मला देखील तुमच्याबरोबर राहून तुमचं पुढे चालायचं. प्रेज द लॉर्ड. आणि वचन काय सांगतं की जसं जसं तो मेघस्तंभ चालत असे, तसं तसं त्याच्या मागे मागे ते लोक चालत होते. मेघस्तंभ जसा मेघस्तंभ दाखव बरोबर तो वर टॉवर, आणि ते जिथे स्थिरावतं तिथे ते परत एक मंडप उभारत असे आणि तिथेच ते वस्ती करत होते. असं छोटे 2, 4, 5 महिने नाही, हे 40 वर्ष हे उपक्रम, हे कार्य निरंतर सुरू होतं. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की परमेश्वराचं मंदिर कुठे होतं? लोक जिथे चालले तिथे मंदिर पण चालायचं, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जिथे मंदिर चालायचं तिथे लोक देखील चालायचे. म्हणजे जेव्हा आपल्याला हे दिसतं की ह्या अग्निस्तंभ म्हणा किंवा मेघस्तंभ आहे, हे धूप आहे, हे नाही दुसरं, त्यामध्ये आपल्याला दिसतं अशा प्रकारे देवचं हे म्हणणं आहे की तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इस्रायली लोक गुलामीतून सुटल्याबरोबर परमेश्वराने तो जिथे जिथे ते निवास मंडप आहे तिथे बघा, हे हा जो दिसतो स्तंभ, त्या स्तंभाच्या द्वारे दिवसा काय करत होता तो सांगा बरं? ह्याचं कार्य काय होतं? मेघस्तंभाचं कार्य काय होतं? दिवसा 2 कार्य होते त्याचे. तो सर्वांना छाया देत असे, थंड, कारण की ते वाळवंटी प्रदेशामध्ये राहत होते आणि त्यामुळे सूर्याच्या सर्व झाडीपासून त्याच्यापासून ते संरक्षण करणे. रात्रीच्या समय आताच आपण बघत आहोत जे दिसत आहे, अग्निस्तंभ होता. म्हणजे जसं टॉवर लावलेला जातं स्टेडियम मध्ये, तसं तो मधोमध लावलेला आहे आणि तो त्यांना रात्री प्रकाश देत होता. प्रेज द लॉर्ड. दिवस आणि रात्र याचा अर्थ काय? परमेश्वर त्यांच्या बरोबर दिवस रात्र होता. आणि आज देखील तोच परमेश्वर त्याचा निवासस्थान तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये, जिथे येशूने आता म्हटलेलं आहे की माझा आत्मा वास करतो, तो येतो जातो नाही, तो कायम स्वरूपी राहण्यासाठी तुमच्या बरोबर आहे. नंबर 2, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की तुम्ही मंदिरातच आहात तेव्हा राहील. मंदिरात आपल्याला तो रिफ्रेश करतो, मंदिरात आपल्याला तो रिचार्ज करतो, परंतु आपण नुसतं मंदिरातच राहणारे लोक नाही. आपल्याला घर आहे, कुटुंब आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, नातलं काय. आपण विविध ठिकाणी जेव्हा प्रवास करतो, देव निवास मंडपाप्रमाणे आम्हाबरोबर चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे निवास मंडप कुठे आहे? तर देव आमच्यामध्ये आहे. आणि कुठे जातो? आमच्या बरोबर तो चालतो. प्रेज द लॉर्ड. परंतु जात असताना आमच्या मार्गासाठी काय आहे तो? आणि पावलांसाठी प्रकाश असा आहे. प्रेज द लॉर्ड. येस, ते स्तोत्रामध्ये त्यांनी लिहिलेले, तू जिथे जाईल तिथे मी तुझ्या बरोबर आहे. जिथे पाऊल टाकतील ते देश मी तुला दिलेले आहे. आणि त्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याने जे तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केलेली आहे, ते आता तुमचं आणि माझं जीवन काय झालेलं आहे? मंडप झालेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की मंडप जेव्हा बनवतो, मंडप आपल्याला माहिती आहे की कोणत्या भागामध्ये चालला तो? त्यांच्या अरण्याच्या भागामध्ये. कोणत्या भागामध्ये त्याच्या बरोबर होता? जेव्हा ते प्रवास करत. पण जेव्हा त्यांनी कनान देश जिंकला आणि त्या कनान देशामध्ये परत इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा तो मंडप राहिला का? मंडप कशामध्ये बदलला? मंदिरामध्ये बदलला. प्रेज द लॉर्ड. कारण की आता ते स्थिरावलेले होते.
आता त्यांना प्रवास करायचा नव्हता, त्यांना एक राष्ट्र मिळालेलं होतं आणि त्या राष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आता इथेच आम्ही वस्ती करणार. मग परमेश्वर म्हणे आता मंडपाची गरज नाही, आता मी मंदिर म्हणून राहीन. प्रेज द लॉर्ड. आणि राजा दावीद देखील म्हणतो की मी तर महालामध्ये झोपतो, माझ्या देवाला राहायला जागा नाही, तो तंबूमध्ये राहतो. हे किती योग्य आहे. तेव्हा परमेश्वराने त्याला योजना प्रकट केली आणि शलोमोन राजापर्यंत ते मंदिराची स्थापना केली. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निवास मंडप जे आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि मी प्रवास करत आहोत, निश्चितच ह्या गोष्टीसाठी आपल्याला दिसत की ते प्रवास करत असताना इस्रायली लोक काय करत होते, त्यांना सारखं आठवणायचे. त्या राष्ट्रामध्ये बघा किती मांस खायला मिळायचा, त्या राष्ट्रामध्ये आमची किती मौज मजा होती, तिथे काकडी खायला मिळायची, तिथे भाज्या खायला मिळायचे, किती उत्तम होतं. आणि आम्हाला इथे तू जंगलामध्ये आणलेलं हे मानना बिन्ना काय आम्हाला नाही आवडत जाऊ, आम्हाला तेच पाहिजे. म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती ही आहे की त्याला गुलामीतला आवडतं, देवाने दिलेलं स्वर्गातून आवडत नाही. आज देखील अनेक लोक जे आहे ज्यांना देहिक मौज मजा करायला, देहिक अन्न खायला आवडतं, पण तो देवाचं वचन जे सार्वकालिक अन्न आहे, जे देवापासून, ते अन्न घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. आणि प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये आत्मा म्हणजे येशूचा आत्मा, देवाचा आत्मा वास करतो, त्याचं भोजन त्याला लागणार. प्रेज द लॉर्ड. तो भोजन पुरवठा करणारा त्याच्या हृदयात राहतो. आणि जेव्हा जेव्हा आपण देवाला भेटायला जातो, जेव्हा जेव्हा आपण देवाशी कनेक्ट होतो, तो आत्मा, जसा आज मी तुमच्याशी बोलत आहे, म्हणजे देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आत्मा जो तुमच्यामध्ये आहे, तो त्या वचनाला काय करते, स्टोअर करत आहे. प्रेज द लॉर्ड. दोन महत्वाची, पहिली गोष्ट, इथून एक आत्मा बोलत आहे, तोही देवाचा आत्मा, आणि तुमच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे, तो ते वचन रिस्टोर करत आहे. आणि ह्या दोघांची गरज आहे. इथून जर आत्मा बोलत नाही, आपल्या बुद्धी आणि विवेकाने बोलत आहे, काहीतरी जगातल्या स्टोरी सांगत आहे, तर त्या आत्म्याला त्याचा लाभ मिळणार नाही. परंतु जेव्हा हे दोन्ही देवापासून प्राप्त झालेले आत्मे एकमेकांशी ज्या संवाद साधतात, तेव्हा देवाचं वचन हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वस्ती करून राहतं. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे तुम्हाला आणि मला माहित हवं की आम्हाला जायचं तरी कुठे, आम्ही जात तरी कसे आहोत, आम्हाला जायचा प्रवास तरी कसा आहे, हे आम्हाला माहितच नाही. अनेक लोकांना वाटतं की नुसतं चर्चला गेलो, मंदिराला गेलो म्हणजे आमचं ख्रिस्ती जीवन झालं. नाही नाही प्रियांनो, जर एवढंच जीवन असतं, एवढं मोठं बायबल आणि जुना करार परमेश्वराने दिला नसता. तो आजकाल युगानुग सारखा आहे, जे जुनं होतं ते पण आजच आहे. कारण की येशूने या जगामध्ये आला असताना तो काय म्हणतो, मी मोडावयाच नाही तर काय करणार आला, पूर्ण करा. हे नियम मोडण्यासाठी येशू ख्रिस्त आला नाही. आणि आज देखील ते नियम मोडले गेले नाही, परंतु त्याचं स्वरूप बदललेलं आहे. जसं मंडप मंदिरामध्ये बदलला, तसं आता मंदिर आणि मंडप कशामध्ये बदललाय, आमच्या देहरूपी मंडपामध्ये बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला. त्यामुळे आता आपल्याला निश्चितच त्या यरुशलेमाच्या मंदिराची गरज नाही, कारण की तिथे नाहीच आहे ते मंदिर. आम्हाला गरज आहे त्या जीवन देवाला कुठे शोधायचं, हृदयात शोधायचं. आणि तिथे आहे किंवा नाही ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठी इफिसकरास पत्र आपण वाचूया यावेळेस. इफिसकरास पत्र कोणीतरी जोरात वाचा, याचा 2रा अध्याय आणि मग 2रा अध्याय आणि वचन 19 ते 21, 3 वचन वाचा. 2:19 ते 21. यस, तुम्ही इस्रायली लोकांना सारखे, इस्रायली लोक तेव्हाही म्हणायचे, आज पण म्हणतात की तुम्ही परके लोक आहे, तुम्ही नॉन ज्यूज लोक आहेत. तसे तुम्ही आता परके न उपरे आता राहिलेले नाही, तर काय आहात. आता तुम्ही देवाच्या घरात राहणारे लोक, त्याचं नागरिकत्व, ज्याला आपण नेहमी म्हणतो सियोन देश हमारा है देश, म्हणजे तुम्हाला नागरिकत्व प्राप्त झालेले असे लोक आहात. पुढे यस, जुन्या करारामध्ये जे संदेष्टे होते, नव्या करारामध्ये प्रेषितांनी जे कार्य केले, त्यांच्यावर तुम्हाला आणि मला रचण्यात आलेलं आहे, ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या मंडपाचा, त्या मंदिराचा कोनशिला जो आहे, कॉर्नर स्टोन आहे, तो इतर कोणी नाही, स्वतः येशू ख्रिस्त देव आहे. पाया कोण आहे, प्रेषित आणि संदेष्टे. पुढे
आमेन. आणि प्रभू ते इमारतीला बांधतो आणि ते बांधत एक सुंदर मंदिर तयार होतं. त्याचा पाय कोण आहे? प्रेषित आणि संदेष्टे. आणि कोण शिला कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि आत्म्याच्या द्वारे हे मंदिर उभारलं जात असताना 22व्या वचनामध्ये तो म्हणतो, आमेन. काय कशासाठी? बोला, देवाच्या वस्तीसाठी. देवाच्या वस्तीसाठी. वस्ती म्हणजे निवास, निवास म्हणजे निवास मंडप. आणि तिथे वचन स्पष्ट सांगते की तुम्हीही आत्म्याच्या द्वारे त्याच्या वस्तीसाठी, मंडपासाठी एकत्र मिळून रचले जात आहात. आता हे रचले जात आहे एकत्र म्हणजे काय झालेलं आहे? मंडळी. प्रेज द लॉर्ड. ही मंडळी तयार झाली. या मंदिरापेक्षा कशाला महत्व आहे? मंडळीला महत्व आहे. मंदिर खाली राहणार, येशू बरोबर कोण जाणार आहे अंतराळामध्ये? मंडळी जाणार आहे. आणि त्या मंडळीच्या बद्दल लिहिलेलं आहे की ती आत्म्याच्या द्वारे काय गेलेली? रचलेली किंवा तयार केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यावरून आम्हाला असं कळतं की मंडळीमध्ये देखील येशू आणि त्याचं मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, वैयक्तिक व्यक्तीमध्ये तो देखील आज वस्ती करून राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला मंदिर देखील महत्वाचं आहे आणि आम्हाला आमच्या हृदयामध्ये येशू देखील ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही बाब आपण जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की त्या लोकांनी त्याग केलेला आहे. आता काही लोकांना म्हणतात नाही, आम्ही नुसतं मंदिरात येऊन बसतो, आमचं लक्ष इकडे तिकडे भरकटत राहतं, घरात काय चाललं असेल, हे चाललं असेल, ते चाललं असेल, असं चाललं असेल. तर येशू आहे इथे. मी जरी तुम्हाला ओळखू शकत नाही, पण येशूने वारंवार लोकांच्या मनात ते विचार ओळखले आणि सांगितलं, त्यांना प्रश्न विचारले किंवा उत्तर दिलेलं आहे. येशू मन अंतकरण जाणतो, कारण की त्याचं वस्तीस्थानच आहे ना त्याचं. बरोबर आहे ना? येशू का जाणतो? कारण की त्याचं वस्तीच इथे. तो प्रत्येकाला जाणतो की तुम्ही काय विचार करत आहात. आणि जर विचारामध्ये देहिकता वारंवार दिसते, असं नाही की मंदिर आमच्या जगिक गोष्टीचा विचार करणार नाही. मनुष्य म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा विचार करायचा, परंतु जास्त वेळ त्याच गोष्टी आपण विचारात घेतो तर मग तिथे येशूला स्थानच नाही. आणि जर येशूला स्थान नाही, याचा अर्थ आहे की आम्ही येशूसाठी दरवाजा बंद केलेला आहे. परत येशू म्हणतो मी दार ठोकत आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, कोणाला हाकलून दिल्यानंतर पण तू परत जर दार ठोकतो म्हणजे किती निर्लज्ज असं म्हणायला पाहिजे. परंतु प्रियांनो, तो प्रीती दाखवते देव तुमच्यावर, कारण की त्याला माहिती आहे की त्यांना कळत नाही, पित्या यांना कळत नाही, यांना क्षमा. यांना कळत नाही ते कोणाला घालवत आहे, त्यांना कळत नाही कोणाला आत घेत आहे. आणि जे विश्वासणारे आहे, जे आत्म्याने भरलेले आहे, ते कधी देखील येशूसाठी द्वार बंद करणार नाही. जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटेल की मी कमी पडत आहे, जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटेल की मी येशूपासून दूर चाललोय, जेव्हा जेव्हा असं वाटेल की मी देहिकतेमध्ये हारवत आहे, माझ्या हातून पाप घडत आहे, लगेच त्यांच्यामध्ये असलेला पवित्र आत्मा त्यांना सांगतो की नाही नाही, हा मार्ग योग्य नाही, या मार्गावर जाऊ नको. ते त्वरित परत एक बार येशूकडे येतात आणि म्हणतात, येशू त्या वधस्तंभावर जे माझ्यासाठी तू प्राण अर्पिलेले, जे माझ्यासाठी रक्त सांडले, प्रभू त्याच्याद्वारे तुम्हाला काय कर? क्षमा कर. आणि येशू त्यांना पापांची काय करतो? क्षमा करतो, शुद्ध करतो. कारण की ते परमपवित्र स्थान पण काय आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करते. एक आणखी मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. आणि त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाहेरून सेवा करत असताना बाहेरून अनेकदा सर्व गोष्टी कुरूप दिसतात, जक्कय त्वरित करून खाली होतात, लोक हसायचे, त्याच्याकडून बुटका होता, चांगला नव्हता दिसायला, है ना? आपण पवित्र शास्त्रामध्ये जे शिष्य बघितलेले ते फार स्मार्ट होते, खूप ज्ञानी होते, खूप चांगल्या व्यवसाय करणारे होते. असं होतं का? नाही. ते या लोकांमधले होते. अनेक लोक कुष्ठरोगी होते, आजारी होते, दुःखी होते, समस्याने बांधले होते, भूतग्रस्त होते. येशू त्यांच्यामध्ये राहत असे. प्रेज द लॉर्ड. हा, येशू त्यांच्यामध्ये राहते. नुसतं राहत असे नाही, त्यांनी जन्म पण अशाच लोकांमध्ये घेतलेला आहे. आणि येशूने स्पष्ट सांगितले की याच लोकांचं देवाचं राज्य आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेरून बघू तेव्हा लोकही म्हणतात, अरे काय ख्रिस्ती लोक, सगळे टाकलेले लोक, मागासलेले लोक, आदिवासी लोक, सर्व प्रकारचे जे बॅकवर्ड लोक आहेत ते ख्रिश्चन झालेले आहेत. येस, ही बाब जर बघितली तर काही चित्र चांगलं दिसत नाही. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की येशू आणि या सर्व गोष्टीकडे जेव्हा आपण बाहेर स्वरूपाने पाहतो, निवास मंडपाला जेव्हा बाहेरून बघितलं तर तो काय दिसायचा? धूळ मातीने माखलेला दिसायचा.
घाण अस्वच्छ दिसत. इतकंच नव्हे तर आपण अंगणाबद्दल पण बघितलंय, तिथे मलमूत्र पडलेले, तिथे मांस जळण्याचा वास येते, तिथे सर्वत्र दुर्गंध पसरलेली, रक्त जिथे जिथे पसरलेले, असं काही चांगलं दिसत नाही. परंतु जसंच आपण पवित्र स्थानामधून परमपवित्र स्थानाकडे वाटचाल करतो, आपल्याला काय दिसून येतं? आपल्याला दिसून येतं की वातावरण बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तिथे येशू आणि त्याचा पिता परमेश्वर आणि पवित्र आत्मासह लोकांचे आता काय होत आहे? परमेश्वर बोलतो आणि भेट घेतो. ह्याचा अर्थ हा आहे की बाहेरून सुंदर दिसणारे, स्मार्ट दिसणारे, सुंदर सुंदर कपडे घालणारे हेच खरे ख्रिश्चन नव्हे, तर ज्यांच्या हृदयाने अंतःकरणामध्ये येशू वास्तू करतो ते खरे ख्रिस्ती होय. प्रेज द लॉर्ड. हा, अनेकदा आपण बाहेरच्या स्वरूपाकडे बघतो की गाडीमधून उतरणार, कारमधून उतरणार, चकाचक बुट घातलेले, टाय लावून आलेले आणि सुंदर अशी साडी घातलेली, वा 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 किती सुंदर, मास्क डोक्यावर स्कार्फ लावलेला, खरोखर ही सुंदर स्त्री, हा सुंदर असा पुरुष खरोखर सुंदर ख्रिस्ती शोभतो. परंतु प्रियांनो, देव अंतःकरण बघतो. प्रेज द लॉर्ड. हा, जे कुरूप आहे, जे टाकलेले आहे, जे समाजापासून दुर्लक्षित लोक आहे, त्यांच्यासाठी येशू आलेला. मागच्या वेळेस पण संदेश मी सांगितलं की पहिला संदेश कोणाला सांगितला? मेंढपाळा. पहिला संदेश जो आहे मेंढपाळा सांगितलं, ते देखील टाकलेले लोक. ते मी सांगितलं की पापी लोक होते, ते देखील नियमशास्त्राच्या आज्ञा पाळत नव्हते, कारण की शब्दात दिवसच ते पाळण्यात नसते. आणि अशा प्रकारे तिथे दिसतं की देवदूताने त्यांची भेट घेतली. प्रेज द लॉर्ड. आणि ते पहिले सुवार्थिक झालेले, त्यांना जी काही वार्ता कळाली त्यांनी लोकांना जाऊन सांगितलेले. प्रेज द लॉर्ड. राजाने पण म्हटलं होतं त्या 3 जणांनी की तुम्ही गेले की मग आम्हालाही सांगा. सांगितलं का त्यांनी? नाही, ते निघून गेले, दुसऱ्या रस्त्याने निघून गेले, त्यांना चान्स मिळाला नाही. पण मेंढपाळाने ती घोषणा केलेली. कोणी केलेली घोषणा? जे पतित लोक होते त्यांनी. शंभरोनी स्त्री गेली, गावात धावत गेली, पापी स्त्री होती. किती नवरे होते तिला? आणि त्या स्त्रीने अख्ख्या गावाला ख्रिस्ताकडे आणलं. प्रेज द लॉर्ड. यावरून आम्हाला कळतं की मंदिर तुमचं आणि माझं बाहेरून किती कसंही दिसत असलं, परंतु जेव्हा आपण ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, घरामध्ये त्यांच्या बरोबर बोलायला लागतो, आम्हाला कळतं की याच्यामध्ये ख्रिस्ताचं सौंदर्य वस्ती करतं. प्रेज द लॉर्ड. हा, बाहेरून बघितलं तर गायचा गोठा पण गलिच्छ दिसत होता, परंतु आत गेल्यानंतर प्रकाशित पुत्र त्यांना लाभलेला आहे. कोणाला? ज्ञानी लोकांना आणि मेंढपाळांना. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, बाहेरील सौंदर्यापेक्षा जर अंतःकरणाचं सौंदर्य तुम्हाला आणि मला खुलवायचं आहे, अंतःकरणाचं सौंदर्य तुम्हाला आणि मला जर इतरांना सांगायचं, कारण की येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, परंतु पुढे तो जाऊन काय म्हणतो? तुम्ही जगाचा प्रकाश आहे. तुमचे सत्कृत्य बघून लोकांनी स्वर्गीय देवाचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला बघून नाही तुम्हाला बघून किती स्मार्ट गाडीमध्ये फिरतात, श्रीमंत युरोपमध्ये जातात, अमेरिकेमध्ये फिरतात, मोठे कलेक्टर आहे, मोठे ऑफिसर आहे, IT. नाही नाही नाही, तुमची सत्कृत्य बघून ते देवाचा गौरव करते, कारण की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसामध्ये प्रकाशाचा सण सुरू झालेला आहे. आज जर आपण युरोप अमेरिकेमध्ये बघितलं तर सर्वत्र आपल्याला उत्तम असे कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला दिसतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये देखील विविध ठिकाणी आता या महिन्याचे कार्यक्रम सुरू होते या आठवड्यापासून, आणि लोक मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा करत असताना परत एक मी हे सांगू इच्छितो की आम्हाला देव हेच म्हणत आहे की बाहेरून जरी तुम्ही स्वच्छ सुंदर दिसत आहे, परंतु आत तुमच्या कबरा सडलेल्या आणि दुर्गंधग्रस्त आहे. हे कोणी सांगितलंय? प्रभू येशू ख्रिस्त. कोणाच्याकडे म्हणतो? शास्त्री आणि परुषी. बाहेरून चुना मारलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे, परंतु आज सर्व दुर्गंध पसरलेला. हो प्रियांनो, या ख्रिसमसच्या समयामध्ये आपण डेकोरेशन करत असताना, घर सजवत असताना, सुंदर मंदिर डेकोरेट करत असताना परत एक वार आपण अंतःकरणाचा विचार करावा. प्रेज द लॉर्ड. कारण की ते निवास मंडप आहे, तिथे देवाचा आत्मा वास करतो, आणि त्या जर वास करणाऱ्या जागेमध्ये आम्ही शुद्धता आणि येशूमध्ये येणारी पवित्रता राखली तर देव ते मंदिर आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मंदिरातून देव ज्या प्रकारे शमवेलाशी बोललाय, शमवेला, आणि मग तो म्हणतो कोण बोल, तुझा दास ऐकत. आणि मग एलीशी तो बोलला नाही,
महायाजकेलीशी बोलला आणि कोणाशी बोलला? शमूएलाशी बोलला. आणि त्यांनी त्याचं रहस्य, त्याचं येणाऱ्या दिवसामध्ये प्रकटीकरण त्यास प्रगट केलं. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्याशी बोलावं, कारण की आत्ताच आपण वाटलं की त्या परम पवित्र स्थानातून देव त्यांच्याशी बोलत होता, त्यांना भेटत होता. 2000 वर्षी पुढे आला आणि आला पूर्ण म्हणणं महत्वाचं गरज नाही. हा बघा आमचा गोठा, आणि हा बघा आमचा जिंगल बेल, आणि ते बघा ख्रिसमस ट्री, आणि ते बघा डेकोरेशन, हे आपण सर्व दाखवतो आणि चांगलीच गोष्ट आहे, ते करायलाच पाहिजे आपण. परंतु प्रियांनो, हे बघा हृदय जिथे येशू असतो हे पण दाखवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नेहमी आपण गोठ्यातला येशू दाखवू नये. तो येशू लहान होता, तो मोठा झाला, आज त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तो आमच्यासाठी काय, कुठे, हा जर प्रश्न विचारला, निवास मंडप कुठे, तर तो निवास मंडप मी आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या हृदयात तो वस्ती करतो. जर वस्ती करतो तर निवास मंडपातून जे कार्य होत होतं ते कार्य काय होतं? क्षमेचं कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. देव त्यांच्याशी बोलत होता, देव त्यांना त्यांची भेट घेत होता, आणि त्यानंतर काय होतं? त्या लोकांना प्रायश्चित्त आणि पापक्षालनाचा लाभ मिळत होता. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी जर दुसऱ्यांना क्षमा करत आहात, आम्ही एकमेकांवर प्रीती करत आहोत, आम्ही देवाच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे, इतरांसाठी आशीर्वाद देत, याचा अर्थ आहे की तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये निवास मंडप स्वरूपी येशूची वस्ती आहे. आणि यासाठी प्रियांनो, आजच्या दिनी जेव्हा अनेक मुद्दे आहे, परंतु आता मी पुढे जाणार नाही, वेळ झालेला आहे. परंतु प्रियांनो, एकच लक्षात ठेवा, निवास मंडप आज नाही आहे, कारण की कोश हरवलेला आहे, मंदिर नाही, कोश नाही तिथे, आज काहीच नाही. परंतु निवास मंडप तुमच्या आणि माझ्यामध्ये, जगामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि म्हणजे त्याचे याजक आहो, आणि इथे लिहिलेलं आहे की त्याचे स्वतःचे लोक आहो, त्याचे नागरिक आहो, आणि याच्याद्वारे देव आज बोलत असताना प्रभूला धन्यवाद द्यावा की प्रभूची इच्छा आज कुठे राहण्याची आहे? तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये, आणि तो आमच्यामध्ये राहतो देखील. आता समय आलेला आहे की 40 दिवसामध्ये आनंद साजरा करत असताना आपले चेहरे गळालेले आहे, सर्व काय पाळक साहेब, मनात आनंद नाही, याचा अर्थ मनात येशू नाही. हो, पाळकचं सगळं काय खूप तरी पण भीती वाटते, हो काहीतरी होईल, काहीतरी काय माहिती 26 कसं जातो, 25चं पण आम्ही म्हटलं हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर, काही हॅप्पीच गेला आणि पुष्कळ अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या जे अनहॅप्पी होत्या, ज्या मला दुखवणाऱ्या होत्या, ज्या अडचणीचं ते आम्ही विसरू इच्छितो. पण 26 मध्ये पण आणखीन काय होणार? याच प्रियांनो, सर्व ह्या ज्या गोष्टी ज्याला भीती म्हणतात, तर सर्व जे अविश्वास म्हणतो ते सर्व काढून टाका. प्रेज द लॉर्ड. कारण की देव म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तुझे संकल्प आम्हासाठी हिताचे आहे. तू म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही. हो पवित्र परमेश्वर, धन्यवाद देतो. निवास मंडप शिकत असताना आज परत एक वार येशू तो मला भेटला, आणि तू बोललं की आता निवास मंडप यामधला असलेला कोश जो मंदिरामध्ये होता, तो कोश आज गायब आहे. परंतु तुम्ही माझे मंडप आहात, तुम्ही माझे स्वर्गीय मंडप आहात, आणि त्याच्यामध्ये आत्मा वास करतो. ते मंदिर तुम्ही आहात जिथे देवाचा आत्मा वास करतो. आणि आज पित्या परत एक फार या ख्रिसमसच्या समयामध्ये आम्ही कशाला डेकोरेट करत आहोत? आम्ही निश्चितच सर्व बाह्य प्रसन्नता देणाऱ्या गोष्टी ज्या जगाला सांगत आहे की खरोखर येशूचा जन्म झालेला आहे, ही सुवार्थ गाजवत असताना येशू जर आज आमच्या मनामध्ये दुःख आहे, आमच्या मनामध्ये वेदना आहे, आमच्या मनामध्ये निराशा आहे, आम्हाला मागील वर्ष 2025 मध्ये अनेक दुःखाच्या क्षणातून, वादळातून आणि सर्व प्रकारच्या तुफानातून, परीक्षेतून, ट्रायल्स मधून जावं लागलं, परंतु बापा तू म्हणतो घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जिथे जिथे ते लोक गेले तिथे तिथे परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. आज आमचा येशू जिथे जिथे तू जाईल मी तिथे आहे. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचा नाही, तू जलातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की तू माझा आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. असं अभिवचन आज नव्याने या वर्षाच्या समारोपाच्या समय तो देत असताना येशू त्या निवास मंडपाच्या गूढ रहस्याबद्दल आणि ते आमच्यामध्ये वस्ती करत असताना जो सन्मान तू आम्हाला दिला त्याबद्दल आभार मानतो. आजची भक्ती तू आम्हासाठी आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन, आमेन, आमेन. विशेष करून रविवारी आपण अटेंड करा. शेवटला भाग आहे निवास मंडप वधस्तंभामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मेजापाशी आपण येत असताना निवास मंडप कुठे भेटणार आहे आपल्याला?
वधस्तंभ, आणि तिथे मी निवास मंडपाचा शेवट करणार आहे. तर रविवारचा जो प्रभुवचनाचा संदेश निवास मंडप आपल्याला वधस्तंभापर्यंत घेऊन जाणार आहे, आणि तो देखील चित्र स्वरूपात असणार. तर तो देखील न चुकता आपण जॉईन व्हावा, जे ऑनलाईन आहे, आणि आपण सर्वजण यावं. प्रभू